नमस्कार, मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये। आज आपण बोटनेकची ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत। तर त्यासाठी मी सर्वात आधी छाती आणि उंची असा चौकोन आखून घेत आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। शोल्डरसाठी मी 6 इंच घेतलेले आहे। एकदम लुकड्या मुलीचे माप आहे हे, त्याच्यामुळे मुंडाही मी 6 इंच खोलीचाच घेतलेला आहे। बोटनेकसाठी तुम्हाला माहितीच असेल, आपण मुंड्याच्या अलीकडे अर्धा इंच घेऊन खाली चौकोन तिरका घेतो। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला ते माप अलीकडे घ्यायचे आहे। तेथून 1.5 इंच माप टाकून आता आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे। शोल्डर पासून आपल्याला पुढे 3 इंच घ्यायचे आहे। बोटनेक करताना मी गळा कधीही त्याच साईडने मोजते, जेणेकरून आपले शोल्डर शिवून अडीचचे राहील। खाली सरळ 3 इंच घेतले आणि चौकोन आखून घेतला। यामध्ये आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे। आता ही जी मुलगी आहे तिला एकदम पसरून गळा नाही पाहिजे, गळ्याची डिझाईन ही तिला पसरून नाही पाहिजे। वरतून खाली 1 इंचावर खूण करून घेतली आणि पुढे 2.5 इंचाचा चौकोन करून घेतला। तिने मापाला ब्लाऊज दिला होता त्यानुसार मी खालचे पाठीचे माप टाकून घेतले। तुम्हाला जर हा गळा पसरून घ्यायचा असेल तर तुम्ही तिथे 3, 3.5 असेही माप टाकू शकता। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता आपल्याला मापे टाकून आकार टाकून घ्यायचा आहे। खूप छान शेप दिसतो हा ब्लाऊज घातला की। त्यांच्या इथे लग्न आहे, त्या लग्नासाठी त्यांनी आवर्जून हा ब्लाऊज मला आणून दिला होता। अर्जंटमध्ये शिवा म्हणाल्या। जसे आपण आकार आखलेले आहेत तसे आता मी कट करून घेत आहे। आता पिसावरही मी हा भाग टाकून पिसाचा भाग कापून घेणार आहे। बघा किती छान आकार दिसतो आहे। या ब्लाऊजला बॅक साईडने हुक्स आहेत आणि पिसावर अशा प्रकारची डिझाईन आहे। ही डिझाईन मी बॅक साईडला घेणार आहे। अशा प्रकारे बरोबर ती डिझाईन मिळवून आपण आता बॅक साईड कट करून घेत आहोत। तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा। एकदम सोपी आणि पटकन होणारी डिझाईन आहे। याच प्रकारे तुम्ही बोटनेकमध्ये दुसरी कोणतीही डिझाईन कमी वेळेमध्ये पूर्ण करू शकता, फक्त त्यांना बॅक साईडने हुक्स पाहिजेत। बॅक साईडने हुक्स असले तरच अशा प्रकारे तुम्हाला बोटनेकची डिझाईन शिवता येते। आता मी दोन्ही भाग सेपरेट करून घेतलेले आहेत आणि पिसाचेही मी दोन्ही भाग सेपरेट करून घेत आहे। अस्तरचे दोन्ही भाग समोरासमोर ठेवून घेतले आणि त्याच्यावर मी पीस आहे तो आपला उलटा करून ठेवलेला आहे आणि आपल्याला फक्त आता गळ्याच्या साईडने टिप मारून घ्यायची आहे। गळ्याला जसे व्हिडिओत दाखवते आहे त्या प्रमाणे शिवले तर नक्कीच तुमचा ब्लाऊज कमी वेळात आणि खूपच छान फिनिशिंग सोबत तयार होतो। अशा प्रकारे फक्त मी गळ्याला टिप मारून घेतलेली आहे आणि आपल्याला खालच्या साईडने देखील टिप मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आता कट करून घ्यायचा आहे। याला मध्ये मध्ये आपल्याला खाचा देखील मारायच्या आहेत, जेणेकरून आपला आकार व्यवस्थित येईल। आता मध्ये मी जो गॅप ठेवला होता तेथून मी उलटे करून घेतलेले आहे, जेणेकरून आपला ब्लाऊज पिसाचा सरळ भाग वरती येईल आणि अस्तर खालच्या साईडने जाईल। अशा प्रकारे बरोबर व्यवस्थित आपल्याला टोक आणून तिथे शिवून घ्यायचे आहे। सरळ वरून दाबटीप टाकून घ्यायचे आहे, फक्त गळ्याच्या साईडने आणि खालच्या साईडने।
असे केल्याने आपला कमी वेळात ब्लाऊजचा गळा शिवून होतो. आता जिथे जिथे आपले मोकळे पार्ट आहेत तिथे तिथे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. दुसराही भाग मी अशाच प्रकारे तयार करून घेत आहे. फक्त हा भाग तयार करताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की दोन्ही एकाच साईडचे भाग होऊ नयेत. त्यासाठी मी सगळ्यात आधी ठेवून घेते आणि नंतर शिवायला सुरुवात करते. अशा प्रकारे मी दुसराही भाग शिवून घेतलेला आहे. आता एक्स्ट्राचे जे कापड राहिलेले आहे आपले ते कट करून घेऊयात. टक्ससाठी खून करून टक्सही मारून घ्यायचे आहेत आपल्याला आधीच. आता व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. असेच ब्लाऊज स्टिचिंगचे व्हिडिओ आणि कटिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी एकदा होम पेजला भेट नक्कीच द्या. तिथे माझे भरपूर व्हिडिओ आहेत जिथे तुम्हाला काठपदर साडीच्याही भरपूर डिझाईन पाहायला भेटतील. आता 2 पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत. या पट्ट्यांनी आपण हुकपट्टी आणि काचपट्टी करणार आहोत. हुकपट्टी आणि काचपट्टी ही सेम आपल्याला आपण पुढच्या साईडने जशी तशीच करायची आहे. फक्त ही आता आपल्याला बॅक साईडने करायची आहे. यात काहीच बदल होत नाही. आता आपण काजे करून घेऊ. त्यासाठी मी मध्य काढून 3 काजे करून घेणार आहे. काजे करताना मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही जर मागे पुढे मशीन फिरवली तर काजेंच्या ठिकाणी 2-3 वेळा शिवण्यात येते आणि तुमचे काजे उसवत नाहीत. काही वेळेला काय होतं की ब्लाऊज सगळा व्यवस्थित राहतो आणि काजे असतात तेथेच उसवतात. त्याच्यामुळे आपल्या ज्या ताई असतात किंवा गोड ताई असतात त्याही खूप आपल्यावर नाराज होतात. म्हणतात ब्लाऊज सगळा खूपच छान आहे पण बघा इथं काजांना कसा उसवलेला आहे. आता ही हुकपट्टी तयार करून घेतलेली आहे. तुमच्या बाबतीतही असे तुम्हाला कोण बोलते का? मला नक्कीच सांगा. आता मी खालच्या साईडने हुक्स लावून घेणार आहे. तुम्ही इथे टिपही टाकू शकता वरती, पण मी तिथेही हुकच केले आहे जेणेकरून घालताना डोक्यातून न घालता त्यांना डायरेक्टच घालता येईल. अशा प्रकारे खालच्या साईडने हुक केले आहे आणि वरच्या साईडने मी गुंडी लावलेली आहे. आपला बॅकनेक शिवून तयार झालेला आहे. तुम्हाला ही डिझाईन आवडली का? वरती शोल्डरला उतार द्यायचा राहिला होता म्हणून मी मुंड्याच्या साईडने गळ्याच्या साईडला अर्धा इंच तिरके कट केलेले